आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना हे कर्जमाफी केली. 2 वर्षापासून ते हे आपला विषय वगाळूनच राहिले कर्जमाफीचा. यांच्याकडून तर सातबारा कोरा झाला नाही आणि इकून तिकून शेतकऱ्याला कर्जमाफी दिली. जे पात्र शेतकऱ्यांच्या ज्या याद्या जाहीर केल्या त्याच्यामध्ये बघा कसा लफडा झालाय. तो KYC करायला जाईन तर तिथं वेगळी एक रक्कम, तो बँकेत जाईन तर तिथं एक वेगळी रक्कम आणि जे यादी जाहीर केली त्याच्यामध्ये एक वेगळी रक्कम आहे. आता मला सांगा, शेतकऱ्यांना विश्वास कशावर करायचा? बँकमध्ये गेलं तर बँकवाला म्हणते माझ्यावर 1.5 लाख रुपये कर्ज आहे आणि ज्या लिस्टमध्ये आहे त्याच्यामध्ये 1 लाखाचा आकडा आहे आणि KYC करायला गेलं तर त्याच्यावर 1,10,000 रुपये आहे. आणि बँकेवाले म्हणते की तुमच्या यादीमध्ये जेवढा आकडा आहे फक्त तेवढंच यादीमधले जो कर्जाचा आकडा आहे तेवढाच माफ होणार. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जेवढे पैसे वरता आहे तेवढे तुम्हाला भरावं लागणार आहे. अहो काय तुम्ही फसवी कर्जमाफी केली हो या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना? काय कर्जमाफी दिली तुम्ही? आम्हाला माहीत आहे की ते कर्जमाफी नसून ते फसवी एक कर्जमाफी आहे. तुम्ही हे कर्जमाफीच्या नावावर प्रत्येक शेतकऱ्याजवळून पैसा वसूल करून राहिल्या. अरे किती लबाड आणि लांडगं सरकार आहे, यांचं मनच नाही भरत. अरे ऐकून तिकून तुम्ही कर्जमाफीच्या याद्या जाहीर केल्या आणि त्याच्यातही 1756 लफडे करून ठेवल्या. अरे देताच कशाला? तुमच्याकडून होत नाही तर मी विचार केला होता की माझा कर्जमाफीवर हा शेवटचा व्हिडिओ आहे, पण तुमचे हे चालचलन पाहून आणि हे लफडे पाहून असं वाटलं की आपण व्हिडिओ बनवलाच पाहिजे या गोष्टीवर. कर्जमाफी देता हे कर्ज वसुली करता आणि नियमित कर्जदारांना फक्त 50,000 प्रोत्साहन देता. अरे त्यांना तर तुम्ही सरसकट 2 लाखाची कर्जमाफी दिली पाहिजे, पण नाही, हे तुमच्याकडून होणार नाही. कारण की तुमच्याकडून हेच जे पात्र शेतकरी आहे 2019 आणि थकबाकी हेच तर तुमच्याकडून पूर्ण होत नाही. तर तुम्ही रेग्युलरवाले असे कसे तुम्ही रेग्युलरवाल्यांना तुम्ही 2 लाख कर्ज द्याल? आम्हाला माहीत आहे ना तुमच्याकडून होत नाही आणि तुमच्यावर तर आमचा 1% विश्वास राहिला नाही आहे. अरे एका शेतकऱ्याचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव नाही, त्यांनी आत्महत्या केली. तुमच्यासाठी हे काही नवीन नाही, पण या महाराष्ट्रातले 1000 शेतकरी जर फाशीवर जरी चढले, 1000 शेतकऱ्यांना जर आत्महत्या केली तर तुमच्या काही हाडावर चोट नाही आहे. हे मात्र गोष्ट सत्य आहे.